लाडकी बहीण योजना 28 सप्टेंबरची अपडेट। तर बघा, अचानक लाडकी बहीण योजनेचे नियम बदललेले आहेत। तर बहिणींना मिळणार 6,000 रुपये। तर त्या कोणत्या बहिणी आहेत ज्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून आता डायरेक्टली 6,000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होणार आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर बघा, हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे किंवा हा जो मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, हा एसएमएस बघा 25 तारखेचा आहे। 25 तारखेचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 25 तारखेला या महिलेच्या खात्यावरती पैसे जमा झालेले होते। त्यानंतर मी तुम्हाला 26 तारखेची सुद्धा एसएमएस दाखवणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, आता सर्वात पहिला मुद्दा आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक होता की या महिलांना मिळणार 6,000 रुपये। तर त्या कोणत्या महिला आहेत याच्याविषयी आता आपण संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे आणि काही कारणास्तव त्यांचा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रद्द झाला होता आणि त्यांनी त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे, परंतु तो अर्ज आतापर्यंत मंजूर झालेला नाही, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना 4 महिन्याचे 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। 4 महिन्याचे 6,000 रुपये म्हणजे ते समजून घ्या कसे। तर बघा, जुलै महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये मिळणार, त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये, त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये, असे 4 महिन्याचे मिळून 1,500 प्लस 1,500 प्लस 1,500 प्लस 1,500 असे मिळून तुम्हाला डायरेक्टली 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर आता तुम्हाला समजलेलं आहे की 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत। त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा की बाबा, तिसरा हप्ता कधी येणार आहे, तिसऱ्या हप्त्याविषयी माहिती द्या। भरपूर महिलांना तिसरा हप्ता मिळालेला आहे। लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे 4,500 रुपये जमा झालेत का, कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, हा 26 सप्टेंबरचा मेसेज आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 4,500 रुपये या महिलेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 26 सप्टेंबरला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता बघा, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या की आता पैसे कधी येणार, तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्की कधी जमा होणार ते आता बघा। 29 सप्टेंबरला रायगडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे एक कार्यक्रम। ठीक आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाद्वारे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता देण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं, पण समोर आलेल्या माहितीनुसार कालपासूनच म्हणजे 25 सप्टेंबर पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर असं सांगण्यात आलेलं होतं अगोदर की 29 सप्टेंबरला सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु तुम्हाला सर्वांना माहित आहे की 25 तारखेपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा, 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्व माता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, ही गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करतो। तर बघा, जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होणार आहेत। ठीक आहे, आज उद्या ते पैसे तुम्हाला मिळून जातील, त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। ठीक आहे, त्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की काही गोष्टी आहेत ज्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत, त्या तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार होता, पण या तारखेआधीच महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होऊ लागलेले महिला आनंदी आहेत। तर बघा, या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता। भरपूर माता बहिणींच्या, जवळपास लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये 25 सप्टेंबरला, 26 सप्टेंबरला आणि 27 सप्टेंबरला पैसे जमा झालेले आहेत। ठीक आहे, तर बघा, आता जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते, अशा महिलांच्या खात्यात डायरेक्टली 4,500 रुपये जमा होऊ लागले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी 6:30 नंतर अनेक महिलांच्या खात्यात बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 4,500 रुपये जमा झालेले आहेत। भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेले आहेत का नाही ते नक्की सांगा। ठीक आहे, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाहिला जातो। ठीक आहे, त्यानंतर बघा, सद्यस्थितीत महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झालेले आहेत। ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपयाही जमा झाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यात एकाएकी 4,500 रुपये जमा होऊ लागलेले। सरकारने 3ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा केल्याने खात्यात पैसे जमा झाले, त्यामुळे महिला अगदी आनंदी झालेले आहेत। तर बघा, डायरेक्टली ज्या महिलांना अगोदर 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता, अशा महिलांना डायरेक्टली 4,500 रुपये मिळाले आहेत, त्यामुळे सर्व महिला खूप खुश झालेल्या आहेत। ठीक आहे,
तर आता बघा, ज्यांना पैसे मिळाले नाहीये त्यांना पैसे कधीपर्यंत मिळतील, आता याच्यावरती आपण अपडेट पाहूया. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. तर बघा, ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केलेले आहेत. त्या काय म्हणलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभाचा तिसरा हप्ता आपल्या खात्यात जमा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. महिला व सबलीकरणाच्या या क्रांतीत सहभागी होत महायुती सरकारच्या प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार, अशी पोस्ट शेअर करत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सर्व माता बहिणींचे आभार मानलेले आहे. तर बघा, आता ज्यांना पैसे आले नाही त्यांना पैसे कधी येतील याच्याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, तिसरा हप्ता कधी येणार, भरपूर जण हेच विचारत होते. तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार. तर बघा, 25 सप्टेंबर पासून पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. हे जे तिसरा टप्पा आहे हा पूर्ण करण्यासाठी सरकारने जवळपास 6 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तर बघा, हे जे पैसे आहेत ते तुम्हाला 3 टप्प्यामध्ये मिळणार आहेत. तर जो पहिला टप्पा होता तो बघा 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर हा होता. तर या पहिल्या टप्प्यामध्ये लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा होता तो होता 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर. तर बघा, 27 सप्टेंबर म्हणजे कालचा दिवस. काल पण भरपूर जणांना पैसे जमा झालेले आहेत. आज तारीख आहे 28 सप्टेंबर. आज सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ठीक आहे, त्यानंतर सर्वात मोठा जो दिवस असणार आहे तो दिवस आहे उद्याचा दिवस, 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर. हा जो 29 सप्टेंबर आहे, या 29 सप्टेंबरला जास्तीत जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे. भरपूर जणांना पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता त्यांना सुद्धा उद्या पैसे मिळण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत, आणि खूप जास्त प्रमाणामध्ये, कारण की तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे रायगड येथे एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रमानंतरच पैसे पाठवण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, मी ऑलरेडी अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही आपले पाहिलेले असतील तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन असेलच. त्यामुळे ज्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही किंवा ज्या बहिणींना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला 29 सप्टेंबरला तुमचे उरलेले 1,500 रुपये भेटून जातील. आणि ज्यांना अगोदर 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता त्या माता बहिणींनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला सुद्धा नक्कीच उद्या पैसे मिळून जातील. आज सुद्धा काही जणांना पैसे जमा होतील, ही गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करतो. तर बघा, तुम्हाला आता समजलेलं आहे की पैसे कसे येणार आहेत, किती वाजता येणार आहेत, कोणत्या बहिणींना. आणि व्हिडिओचा आजचा जो मेन टॉपिक होता की 6,000 रुपये, तर 6,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत हा मुद्दा सुद्धा मी क्लिअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर केलेले आहेत. जर बघा तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल, आपल्या या ठिकाणी बघा जवळपास 11,000 फॅमिली कंप्लीट झालेली आहे युट्यूब फॅमिली. तर आपल्याला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी अशाच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि आपले सिल्वर प्ले बटन सुद्धा लवकरच येईल. थँक्स फॉर वॉचिंग.